Hello everyone, welcome back to my channel. In today's video I am going to talk about the skincare ingredient that can literally change your skincare game, and that is retinol. But before that, if you are watching me for the first time, hi, I am Disha. I post videos related to makeup, skincare and beauty. So if you are interested in it, you can subscribe to my channel. And now in this video I am going to discuss about retinol, like retinol काय आहे, कोणी यूज केलं पाहिजे, कसं यूज केलं पाहिजे, आणि सम प्रोडक्ट्स ज्यात रेटिनॉल आहे. प्रोडक्ट रिव्ह्यू नाही आहे, जस्ट अ ऑनेस्ट अँड क्लिअर इन्फॉर्मेशन आय वुड से. सो या, लेट्स डाइव इनटू द व्हिडिओ. रेटिनॉल हा व्हिटॅमिन ए चा डेरिव्हेटिव्ह आहे, जो स्किनच्या डीप लेयर्समध्ये जाऊन काम करतो. यामुळे सेल्सची टर्नओव्हर प्रोसेस फास्ट होते. थोडक्यात जुनी डेड स्किन निघून जाते आणि नवीन फ्रेश सेल्स वर येतात. दोज हु आर रिअली इनटू स्किन केअर त्यांना माहीत असेल रेटिनॉलला आपण हिरो प्रोडक्ट म्हणतो स्किन केअरचा, कारण त्यामुळे त्याचे लॉंग टाइम साठीचे बेनिफिट्स खूप पॉवरफुल असतात. रेटिनॉलमुळे फाईन लाईन्स, रिंकल्स कमी होतात, पिगमेंटेशन, ॲक्ने मार्क्स, सनस्पॉट्स हलके होतात, आपले पोर्स पण खूप क्लिअर होतात, त्यामुळे ब्रेकआउट जास्त होत नाहीत. आणि रेटिनॉलना स्किन पण खूप अशी स्मूथ करून टाकतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे रेटिनॉल कोलाजन बूस्ट करतं, कोलाजन प्रोडक्शन वाढवतं, त्यामुळे स्किन अशी टाईट आणि युथफुल दिसते. आता एकच प्रोडक्ट एवढं सगळं बेनिफिट्स देतं तर ऑब्वियस आहे ते स्टार प्रोडक्ट असणारच आहे. मी प्रोडक्ट बोलते, इन्ग्रेडियंट असणार आहे. नाव लेट्स टॉक अबाउट हू शुड यूज रेटिनॉल. रेटिनॉल सगळ्यांनी यूज नाही केलं पाहिजे अशातला काही भाग नाही. यू जस्ट नीड टू नो समथिंग्स. तर इफ यू आर समवन 25+ किंवा तुमच्या फेसवर असं रिंकल्स आहेत किंवा तुमची स्किन ॲक्ने प्रॉन आहे, तर यू कॅन कन्सिडर रेटिनॉल इन युअर स्किन केअर. स्किन केअरवरून मला एक गोष्ट आठवली, इफ यू आर फॉलोइंग युअर स्किन केअर कन्सिस्टंटली तरच रेटिनॉल यूज करा, नाहीतर रेटिनॉल अवॉइड करा. अगेन, इफ यू आर प्रेग्नेंट और ब्रेस्ट फीडिंग किंवा सेन्सिटिव्ह स्किनवाले पण आय वुड सजेस्ट की अवॉइडच करा रेटिनॉल. किंवा एकदा स्किन बॅरियर स्ट्रॉंग आहे का ते चेक करून घ्या, नाहीतर इरिटेशन होऊ शकतं. रेटिनॉल फक्त नाईट स्किन केअरमध्येच इन्क्लूड करा. बिगनर्ससाठी आय वुड सजेस्ट स्टार्ट बाय वीकली ट्वाईस. म्हणजे सपोज मंडेला अप्लाय केलंय रेटिनॉल तर नेक्स्ट थर्सडेला वगैरे तुम्ही अप्लाय करू शकता. बिगनर्ससाठी डायरेक्ट 2% 3% वर जायची गरज नाही आहे. यू कॅन स्टार्ट बाय 0.2 to 0.3% इज इनफ. सो या, आणि बिगनर्ससाठीच एक सँडविच मेथड पण असते, तुम्ही त्या मेथडने यूज करू शकता. दोज हू डोंट नो व्हॉट इज सँडविच मेथड त्यांना मी एक्सप्लेन करते. सँडविच मेथडमध्ये फर्स्ट फेस पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे. क्लीन करून ड्राय झाल्यावर ड्राय केल्यावर त्याच्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं आहे. छान फेस मॉइश्चराइज्ड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर रेटिनॉल अप्लाय करायचं आहे. आणि अगेन रेटिनॉल अप्लाय करून झाल्यावर परत मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे फॉर प्रोटेक्शन. हे झाल्यावर नेक्स्ट मॉर्निंग सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे. नाव वेन आय से नेक्स्ट मॉर्निंग, तर असं नाही आहे आज रेटिनॉल यूज केलंय तर फक्त उद्याच सनस्क्रीन लावायचे. यू हॅव टू अप्लाय सनस्क्रीन एव्हरी डे विदाउट फेल. हे यूज करताना एक गोष्ट यू नीड टू कीप इन युअर माइंड, रेटिनॉल हे खूप स्लो अँड स्टेडी काम करणारे इन्ग्रेडियंट आहे. सो यू नीड टू कीप पेशन्स टू सी द रिझल्ट्स. स्टार्टिंगला रेटिनॉल यूज करताना ना काहींना पर्जिंग होतं. पर्जिंग म्हणजे जुनं ॲक्ने क्लॉग जे असतं ते स्किनमधून बाहेर येतं. फेसवर हलकासा ड्रायनेस, रेडनेस जाणवतो आणि स्किन पील पण होते. काहींची टिंगलिंग सेन्सेशन होतं स्किनमध्ये. अशा वेळी काय करायचं, रेटिनॉलचं जे फ्रिक्वेन्सी आहे ना ते कमी करायचं आणि स्किन बॅरियर्सवाल्या ज्या क्रीम आहेत ना त्या यूज करायच्या. रेटिनॉलचा रिझल्ट ना लगेच नाही दिसत, मिनिमम 4 to 5 weeks लागतातच. सो डोंट बी पॅनिक, जस्ट बी रेग्युलर. रिव्ह्यू नाही करणार, पण असे काही प्रोडक्ट्स जे बिगनरसाठी अकॉर्डिंग टू मी खूप परफेक्ट आहेत असे मी काही सजेस्ट करते. तर फर्स्ट आहे मिनिमलिस्टचं 0.3% रेटिनॉल प्लस Q10. Q10 असं काहीतरी आहे, खूप जेंटल आणि इफेक्टिव्ह आहे स्किनवर. सेकंड आहे डॉट अँड कीचं रेटिनॉल नाईट सिरम, बिगनरसाठी परफेक्ट आहे. आणि थर्ड आहे ओलेचंच रेटिनॉल
4 नाईट क्रीम. हे मी यूज नाही केलंय बट ह्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत आणि हे आय गेस ड्राय स्किनसाठी परफेक्ट आहे. आणि चौथा आहे ऑर्डिनरी रेटिनॉल इन स्क्वॅलन. हे खूप जास्त हायड्रेटिंग आहे. हे मला पर्सनली खूप आवडलेलं. सो या चूज अकॉर्डिंग टू युअर स्किन टाईप. आणि कुठलाही तुम्ही चूज केलं तर ते एकदा पॅच टेस्ट करायला विसरू नका. जस्ट बिकॉज मी बोलते म्हणून घेऊ नका, एकदा ते पॅच टेस्ट करून बघा. बिकॉज कधी कधी ना यू नेव्हर नो तुमच्या स्किनला काय सूट होतंय काय नाही. सो एकदा ते पॅच टेस्ट केल्यावर कळतं इरिटेशन होतंय नाही होतंय सूट होतंय स्किनला. सो ते एकदा करून बघा. नाव लेट्स सी काय अवॉइड केलं पाहिजे आणि काय पेअर केलं पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हायटामिन सी कधीच कंबाईन करू नका रेटिनॉल सोबत. मीन्स जर तुमच्या स्किन केअर प्रॉडक्टमध्ये व्हायटामिन सी असेल तर स्टॉप युजिंग इट. नाहीतर धड रेटिनॉल पण काम नाही करणार स्किनवर आणि व्हायटामिन सी पण वर्क नाही करणार. इन्स्टेड काहीतरी रिॲक्ट होऊन स्किन इरिटेट होईल, त्यापेक्षा ते अवॉइड करणं टाळा. अजून अशा क्रीम्स पण टाळा ज्याच्यात AHAs किंवा BHAs आहेत. इन्स्टेड असे प्रोडक्ट्स यूज करा ज्याच्यात नियासिनामाइड, हायलुरॉनिक ऍसिड, सिरामाइड्स हे प्रोडक्ट्स आहेत अकॉर्डिंग टू युअर स्किन कन्सर्न. वन मोर थिंग, जर तुम्हाला माहित नसेल, जसं आय मेन्शन नियासिनामाइड, हायलुरॉनिक ऍसिड, सिरामाइड्स हे कुठल्या स्किन कन्सर्नसाठी कुठलं इन्ग्रेडियंट यूज करतात तर मला कॉमेंट करून सांगा. मी त्याच्यावर पण एक डिटेल व्हिडिओ बनवेन. कमिंग बॅक टू द टॉपिक, यूज करताना काय अवॉइड करायचं. तर फेस आपण हल्ली खूप शेव करतो, तर जेव्हा आपण रेटिनॉल यूज करत असतो तेव्हा ते पण टाळा. किंवा असे एकदमच हार्श स्क्रब वगैरे आपण यूज करतो ते सुद्धा अवॉइड करणं टाळा. ऑल यू हॅव टू कीप इन युअर माइंड इज रेटिनॉल इज अ लॉंग वे मॅरेथॉन अँड नॉट द शॉर्टकट. सो कन्सिस्टन्सी इज द की माय फ्रेंड. सो या नाव आय एम गेसिंग तुमचं बेसिक नॉलेज क्लिअर झालं असेल अबाउट रेटिनॉल. लाईक रेटिनॉल कोणी यूज करायचं, कसं यूज करायचं, कधी यूज करायचं, काय अवॉइड करायचं. काही कन्फ्युजन असेलच तर लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. अँड या दॅट वॉज इट फॉर टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ टिल द एंड. बाय.